त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये वारकऱ्यांच्या 300हून अधिक दिंड्या दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। पौषवारी निमित्तानं निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी दाखल झालेत। 10 ते 11 लाख वारकरी हजेरी लावणार असल्याचा सध्या अंदाज आहे। अमित शहा यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानं वारकऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री निवृत्तीनाथ यांच्या समाधीवर ते नतमस्तक झाल्याचं बघायला मिळालं। हातामध्ये भगव्या पताका घेत महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत त्र्यंबक नगरी गाठलेली आहेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये जवळपास 300हून अधिक वारकऱ्यांच्या दिंड्या या दाखल झालेल्या आहेत। पौष वारीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी होत असते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थांच्या या विश्वस्त मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी नियोजन करण्यात आलंय। आपण जर बघितलं तर सकाळपासूनच वारकऱ्यांची रीघ ही त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन जे वारकरी या ठिकाणी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत ते निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघतोय की हरिनामाचा गजर करत या ठिकाणी हे वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडत असतो। प्रवचन, कीर्तन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा मेळा या त्र्यंबक नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी या ठिकाणी फुलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 10 ते 11 लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतील अशा स्वरूपाचा अंदाज देखील विश्वस्त मंडळींकडून व्यक्त केला जातो। त्यामुळे त्र्यंबक नगरी जी आहे ती सध्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आणि वारकऱ्यांच्या या सगळ्या उपस्थितीमुळे अक्षरशः फुलून निघाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।